नमस्ते, सुप्रभात. कसे आहात सगळे? आपल्या लाडक्या भक्ताला दर्शन देण्यासाठी शिवजींनी 7 एप्रिल 2025 हा दिवस निवडला आणि विशेष म्हणजे हा दिवस सोमवारचा दिवस होता. भक्ताने शिवजीला डोळे भरून पाहावे आणि शिवजीनेही आपले तिन्ही डोळे उघडून भक्ताला दर्शन द्यावे हा एक अलौकिक योग होता. खरं तर उज्जैन येथे आम्ही एक दिवस आधीच पोहोचलो होतो, म्हणजे रविवारी 6 एप्रिल 2025ला. जेव्हा आम्ही इथे पोहोचत होतो तेव्हा मी शिवजींना सांगितले, 6 एप्रिलला पहाटे पहाटे मी शिवजींना सांगितले की देवा महाराज, मी तुमच्या दर्शनाला येत आहे. आपण मला शीतल, शांत आणि आय कॉन्टॅक्ट करणाऱ्या रूपात दर्शन द्यावे. आपले डोळे उघडे नसावेत, निळे नसावेत, खाली बघणारे नसावेत आणि एक शीतल, शांत स्माईल देणारा हसरा मुखवटा आपण धारण करावा. आणि काय आश्चर्य, शिवजींचे हे रूप बघा. हे रूप आहे 6 एप्रिल, म्हणजे आम्ही ज्या दिवशी आगमन झाले त्या दिवसाचं. शिवजींचा चेहरा किती स्माइली आहे आणि म्हणूनच माझ्यासोबत आलेली ही दिव्य अनुभूती, हा अनुभव मी आपल्यासोबत शेअर करत आहे. खरं तर उज्जैन यात्रेची सुरुवात आमची चिंतामणी गणेशनंतर काळभैरव मंदिराकडे निघाली होती, कारण काळभैरव महाराज हे अष्टरुद्रांपैकी ज्येष्ठ रुद्र आहेत. राजाधिराज महाराज महाकालेश्वर महाराज यांच्या नगराचे सेनापती आहेत कालभैरव. म्हणून आम्ही चिंतामणी सिद्धिविनायक नंतर कालभैरव दर्शनाला गेलो. आणि खरं तर असाच रिवाज आहे, श्री गणेशाचे दर्शन करून सेनापतीला प्रथम दंडवत. शिवाचाच अवतार मानलेल्या कालभैरवाच्या दर्शनाने ग्रहदोषबाधा, संतानदोषबाधा, पिशाच्यबाधा नष्ट होते. कालभैरव महाराजांना दंडपाणी देखील म्हणतात. दुष्टांना दंड देणारे, पापींना दंड देणारे. देवराज्य सेवमान पावनाग्री पंकजम वालयज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्द वन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कालभैरव महाराजांची सेवा करणाऱ्या, नित्यपूजा करणाऱ्याला कसल्याही वाईट शक्तीचे भय नसते. भानुकोटी भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षूल अक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रनं प्रभो विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. जय श्री कालभैरव महाराज की जय.